जय गोमाता जय गोपाल मंडळींनो, आज आपण ऐकणार आहोत वसुबारसची एक दिव्य पौराणिक आणि भक्तिमय कथा. ही कथा आपल्याला शिकवते मातृत्वाचं महत्त्व, कृतज्ञतेचं मूल्य आणि गोमातेचं दैवी स्थान. हा दिवस कार्तिक कृष्ण द्वादशी, ज्याला गोवत्स द्वादशी आणि वसुबारस म्हणतात, या दिवशी गोमातेचं पूजन केलं जातं आणि तिच्या वासराला प्रेमाने अन्न दिलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी गोमातेची पूजा केली की घरात लक्ष्मीचा वास होतो आणि पापांचा नाश होतो. एकेकाळी सत्ययुगात पृथ्वीवर दुष्काळ पडला, अन्नधान्य संपलं, प्राणी आणि माणसं दोघंही उपाशी राहू लागली. लोक देवाकडे प्रार्थना करू लागले. त्यावेळी देवता श्री विष्णूकडे गेले आणि म्हणाले, देवता, हे प्रभू, पृथ्वीवरील लोक उपाशी आहे, धान्य नाही, दूध नाही, अन्न नाही, कृपा करून प्रजेला वाचवा. श्री विष्णू देवतांनी, पृथ्वीवरील सर्व जीवांचं पोषण एका मातेकडून होईल. मी तिच्या रूपात अवतार घेईल, गोमातेच्या स्वरूपात. दैवी प्रकाश प्रगटतो अशी अनुभूती येते. तेव्हा श्री विष्णूंनी गोमातेच्या रूपात अवतार घेतला. तिच्या अंगातून दूध वाहू लागलं. त्या दुधातून औषधी, वनस्पती, धान्य, तूप आणि जीवन निर्माण झालं. त्या दिवसापासून गोमातेचा दिवस गोवत्स द्वादशी म्हणून साजरा होऊ लागला. काळ पुढे गेला. एका दिवशी देवी लक्ष्मी विष्णूच्या आज्ञेने पृथ्वीवर अवतरली. ती गोमातेच्या दर्शनाला गेली. माते, तू सर्व जीवांचं पालन करतेस, तूच पृथ्वीची शक्ती आहेस, अशी लक्ष्मी माता गोमातेला म्हणाली. हे देवी, मी तुझ्या कृपेने जगाला अन्न देते, पण मला सांग, तुझा वास कुठे असतो? तर लक्ष्मी म्हणाली, माझा वास तिथे असतो जिथे तुझं पूजन होतं. ज्या घरात तुला सन्मान दिला जातो तिथे मी कायमस्वरूपी नांदते. म्हणूनच या दिवशी सर्व लोक गोमातेचं पूजन करतात, तिला अंघोळ घालतात, गाईच्या कपाळावर हळद कुंकू लावतात, गवत, तूप आणि गोड पदार्थ अर्पण करतात. स्त्रिया प्रार्थना करतात, गोमाते, आमचं घर तुझ्या आशीर्वादाने समृद्ध हो, संतान, धन आणि सुख लाभो. एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. नाव तिचं नंदा. तिच्या घरी गाय नव्हती, पण तिचं मन गोमातेच्या भक्तीने भरलेलं होतं. वसुबारस जवळ आली. सगळ्या स्त्रिया गाय सजवून पूजा करत होत्या, पण नंदा मात्र गप्प बसलेली होती. ती म्हणाली, माझ्याकडे गाय नाही, पण माझं प्रेम आहे. मला वाटतं गोमातेने माझ्या भावना ऐकाव्या. त्या रात्री ती शेतात गेली. तिथल्या गाईला नमस्कार केला, गवत आणि फुलं अर्पण केली. माऊली, माझ्याकडे काही नाही, पण तुझ्या चरणी माझं मन अर्पण करते. त्या रात्री गोमाता तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, नंदे, तुझं प्रेमच माझं खरंच पूजन आहे. सकाळी तुला माझा आशीर्वाद मिळेल. सकाळी नंदा उठली तर घराच्या दारात दुधाचा कलश ठेवलेला होता आणि त्या दिवसापासून तिचं घर लक्ष्मीने भरून गेलं. वसुबारस म्हणजे फक्त सण नाही, तो मातृत्व, कृतज्ञता आणि अन्नदात्री गोमातेचं स्मरण आहे. या दिवशी गाईला आणि तिच्या वासराला गोड पदार्थ, दूध आणि गवत अर्पण केलं जातं. घरात देवी लक्ष्मीचं स्वागत होतं आणि स्त्रिया गोमातेच्या आरत्या म्हणतात. गोमातेचा जय जयकार करतात. तिच्या चरणी ठेवू संसार, अन्नदात्री सुख करती तू, जय गोमाते जय गोपाल, अशा आरत्या म्हणतात. गोवत्स द्वादशीच्या दिवशी गोमातेचं पूजन केल्याने सर्व पापांचा नाश होतो. संतानहीन स्त्रीला संतान लाभतो, अन्नहीनाला अन्न मिळतं आणि दारिद्र्य दूर होतं. म्हणूनच ही द्वादशी केवळ पूजा नाही, ही ती जीवनाचा आभार मानण्याची शिकवण आहे. आजही वसुबारसच्या दिवशी अनेक घरात गोमातेची पूजा केली जाते. काही जण गोशाळेत जातात, काही शेतात गायींना खाऊ घालतात. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट गोमातेच्या आशीर्वादाने शक्य आहे. गोमाते, तूच आमची जननी, तूच आमची पालन करते, तुझ्या आशीर्वादानेच आम्ही जगतो. जय गोमाता जय गोपाल. आमचं जीवन हो मंगलमय, सुख शांती समृद्धी लाभो, प्रत्येक घरात लक्ष्मी नांदो. जर ही कथा तुमच्या मनाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात भेटूया एका नव्या भक्तिमय दिवाळी कथेसह. तोवर जय माता जय गोपाल.